कॉटन सिल्क आहे। धनश्रीसाठी जी रेड कलरची घेतली होती ना ती क्वालिटी ह्याची। हे बघा पदर, थांबा थांबा जरा थांबा। तुम्हाला मनापासून स्वागत आहे। थोडी घाई आहे समजून घ्या, ह्या साड्या मी तुम्हाला दाखवले होते त्यामुळे म्हणजे शिवल्यानंतर त्रास होत नाही आणि ह्याचा बदल ह्याच्यावरून लक्षात येते। आता इकडे हा पदर पण बघा किती इझिली बसतो, सॉफ्ट आहे पण हा कपडा खूप सुंदर आहे, कॉटन आहे आणि अंगाला चोपून चापून बसतो आणि छान दिसतं, लुक पण छान। माझं पण एक ऑर्डर तुझ्यासाठी। हा माझ्यासाठी ना घालून कुठे जाऊ शिवजयंतीला, तर किती सुंदर असतो दिसतोय आणि असाच ब्लाउज असला तर गेटअप खूप सुंदर येणार आहे, खूप म्हणजे खूप सुंदर येणार आहे। हेही मी तुझ्याशी बोलत नाही म्हणून रागाला येऊ नको, आपल्याला घाई आहे, आपल्याला साड्या द्यायच्या। माझं डोकं यायला लागलंय ना मध्ये। कलर आहे ना, काय बोलताय? हॅलो म्हणते, व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांपासून स्वागत आहे। थोडी घाई आहे समजून घ्या, ह्या साड्या मी तुम्हाला दाखवले होते त्यामुळे म्हणजे शिवल्यानंतर मला दाखवते लुक वाईज। बोला आता सर बोला। मगाशी आणि हे कलर सेम आहे का? आधीचा जो व्हिडिओ होता तो बनारसी होता, हा कॉटन सिल्क आहे, सेमी सिल्कचा आहे। हा कलर हा पण राणीमध्येच येतो, तो हा सेम आहे पण ह्याच्या बुट्ट्या वेगळ्या आहेत। त्या 3 जावा 3 बहिणीसाठी आहेत। आता ह्या बहिणी आहेत का त्या कोण आहेत माझ्या लक्षात नाहीये, आपण जाऊ बघू विचारण्या। आता कुठे विचारताय त्यांना, आपल्याला काय माहिती पडतं। त्यांनी इतकं सांगितलं म्हणजे सब सेम दिख रहा है म्हणल्यावर त्यांनी सांगितले की 3 देवरानी जेठानी और 3 बहनों सेम लिया, तर ह्या तिन्ही एका व्हिडिओ मध्ये दाखवते, ते तिन्ही एका व्हिडिओ मध्ये दाखवते। सगळ्या साड्या एका व्हिडिओ मध्ये दाखवल्या गेल्यावर हे दिसत नाही। थांब ग डम्मी, डम्मीला ना दागिने हवे म्हण। दुसरे युट्यूबचे बघते ना ती व्हिडिओ तर बोलते त्यांनी दागिने बिगिने घालतात, कमरपट्टा घालतात, तुम्ही आम्हाला सजवतच नाही असं म्हणते। तर लांबून घ्या, हे मी व्यवस्थित करते। कॉटन सिल्क आहे, बॉर्डर खूप सुंदर आहे, बुट्ट्या नाजूक आहेत आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे। साड्या खूप छान उठून दिसतात। एवढ्या तिघी काय ऍक्च्युली यार मला व्हिडिओ आणि फोटो आले असते ज्या वेअर केलेले किती दिसलं असतं पण येत नाहीत ना, शाही मस्तानीच हे पण। आणि ह्याला बरोबर बघा ब्लाऊज मॅचिंग झालाय बोलतात ना, किती उठून दिसायला लागले ना। गळ्यात हार वीर घातले, आपण पुढल्या वेळेस करू, आत्ता घाई आहे माझी। गणपतीचे हे जाऊ दे, त्यानंतर मी तुला घालते। शिवजयंतीला आपण घालू, सजू आपण दोघी जाऊ, तुम्हाला वेळच नसणार आहे असं म्हणते। तर हे पूर्ण दाखवलं, हा पदर दाखवा। मेन व्हिडिओ आहे तो चेकआउट करा तुम्ही, पूर्ण साडी खोलून दाखवले मी व्यवस्थित सगळ्यांच्या ह्या साड्यांचे हे। आणि बॉर्डर बघा ह्याचा जो लुक आहे खूप सुंदर दिसतो, वेल आहे आणि बॉर्डर ही खालची आहे ती इरकल किंवा आपण बोलतो ना पैठणी तसं आहे। आणि ह्या ज्या बुट्ट्या आहेत छोट्या आहेत इतक्या सुंदर दिसतात, ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन जबरदस्त आहे आणि खूप सुंदर दिसते। दुरून पाहिल्यानंतर कोणालाही हवी अशी वाटणारी ह्या साड्या, सगळ्या साड्या हव्या वाटतात पण आपण एखादी घ्यायची आपल्यासाठी। तर चालेल, आता ही पाठीमागून दाखवते। थांब गड मी काष्टा दाखवते। डमी म्हणते एक पण साडी ठेवत नाही तुम्ही, असं धागे थोडे खेचले जातात परत सरळ होतात। काय झालं? हा हे बघा काष्टा किती, हे बघा कॉटन मध्ये तुमच्या लक्षात आलं, हा कॉटन खूप छान बसतंय, शिवायला त्रास होत नाही आणि ह्याचा बदल ह्याच्यावरून लक्षात येते। आता इकडे हा पदर पण बघा किती इझिली बसतो, कॉटन सिल्क आहे। धनश्रीसाठी जी रेड कलरची घेतली होती ना ती क्वालिटी ह्याची। हे बघा पदर, थांबा थांबा जरा थांबा। तुम्हाला आईला नाही सोडायचंय, याच्यावरती असंच घ्यायचं असतंय नऊवारीवरती तरच लुक येतो। तर अशी ही साडी, ही पहिली साडी, ह्याच्यात पण 3 आहेत, फक्त कलर वेगळे आहेत। सरांना बघू कसे वाटतात ते तिन्ही। तर अशी सुंदर ही साडी आहे। अजून 2 साड्या दाखवते तर चालेल, शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहतील। शॉर्ट व्हिडिओ घ्यावं तो महत्वाचा असतो, हा व्हिडिओ मध्ये कोणी पाहत नाही पण शॉर्ट व्हिडिओ मध्ये लक्ष देतात सगळे। आपण डिझाइन सेम आहे ना, फक्त कलर वेगळे। मी काय बोलले, तिघी बहिणी तिघी जावासाठी। आता ह्या कपडा सॉफ्ट आहे पण हा कपडा खूप सुंदर आहे, कॉटन आहे आणि अंगाला चोपून चापून बसतो आणि छान दिसतं, लुक पण छान, क्वालिटी छान आहे, डिझाईन छान आहे। तर सगळ्या साड्या
स्टाईल भारी आहे बोलायचं, चोपून चोपून. त्याला तसंच बोलतात. राहू दे, आमच्या मराठवाड्याची भाषा अशीच. आता काय करणार, आता थोडं सुधारणार आहे. तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न पण करू नका मला, आम्ही नाही शिकणार आता. हे बघा, असं घाईमध्ये ना असं माझं काम वाढतं. आता हे टाचणीला वाकडं व्हायची गरज होती का डम्मी? जरा गप्पा बैस का, लय आगाव करते. ह्याचं ऍक्च्युली परफेक्ट असं ब्लाऊज असलं ना खूप सुंदर दिसतंय. तर थांबा, नीट दिसते का साडी सांगा, नाही तर असं गबाळा दिसलं की लोक घेत नाहीत. कसं वाटतंय, कलर कॉम्बिनेशन गाजरी कलर आहे आणि चिंतामणी बॉर्डर आहे, जबरदस्त साडी दिसते, उठून दिसते. सगळ्या साड्यांना मी हेच म्हणते, पण खरंच ह्या साड्या खूप सुंदर दिसतात. लुक वाईज, बॉर्डर वाईज. कुठून आणलेत बघ तू पण इतके? कुठून आणलेत काय, दिलेले ऑर्डरचे आहेत त्यांना मी सांगू शकते ना. ह्याच्यात बघू ना किती ऑर्डर येतात. 2 तर आली, सेम आली. माझं पण एक ऑर्डर तुझ्यासाठी. हा, माझ्यासाठी ना. घालून कुठे जाऊ, शिवजयंतीला. तर ह्या बुट्ट्या सेम आहेत, बॉर्डर सेम आहे, कलर सेम आहे. हे जे फक्त आतला जो आहे आणि ते बॉर्डर दोन्हीच फक्त आहे. पण लुक वाईज साड्या ह्या पण खूप सुंदर दिसतात, खूप महागातल्या नाहीये. आणि हे तुम्ही पदर बघू शकता, त्याचा किती सुंदर असतो दिसतोय. आणि असाच ब्लाऊज असला तर गेटअप खूप सुंदर येणार आहे, खूप म्हणजे खूप सुंदर येणार आहे. हेही शाही मस्तानीचे, हे तिन्ही शाही मस्तानीचे आहेत. आणि बॅकने दाखवते ह्याचा एक काष्टा. तुम्ही बोलतील 3 काय दाखवते एकाच ह्याच्यामध्ये, सगळ्या सेमच आहेत. पण कलर हे ते सगळं दाखवायचं असतं ना, कधी नाहीतर दाखवते, नाहीतर रोजच्या साड्या दाखवणं होतच नाही. हे बघा, काष्टा किती सुंदर बसलाय. आणि ह्या आतून हे आणि मागून ह्याचं जे काष्टाचं हे पदर, हा एकदम सुंदर लुक वाईज वाटतं, खूप सुंदर आहे. आणि इतका छान रिप्लाय येतो. सरांना विचारा, किती चौकशी करतात हो बायका फोन करून. अक्षरशः फोनवरती इतका वेळ जातो माझा. भले घेऊ न घेऊ, पण चौकशी तर खूप करतात. छान वाटतंय. ठीक आहे, चालतं, विचारणारच आपला हे आहे तर. पण सगळ्यांना घ्यायचं असतंय. आता नाही जमलं तर काय, आम्ही पुढच्या सणाला घेऊ. पण ही साडी आवडली, तुम्ही ठेवा. पण नाही ठेवू शकत ना. ज्यावेळेस ज्या दुकानात असतात, आज बघून आलो तर दुसऱ्या दिवशी नसतंय, कारण विकणारा माल असतो. जे घेतात ते घेतात असं. ह्याचा पदर दाखवा, खूप सुंदर पदरचं कॉम्बिनेशन आहे. सिंपल वेल आहे ह्याच्यावरती आणि उठून दिसतंय कलर. सगळ्या साड्यांचे कलर उठून दिसतात, पण हे थोडेसे वेगळे आणि खूप छान वाटतात. तर चालेल, अजून एक साडी आहे, ह्याचा शॉर्ट व्हिडिओ घ्या. ऍक्च्युली ह्याचा मरून ब्लाऊज असला असताना साडी खूप सुंदर दिसली असती. आणि मला ही खंत आहे की ज्यांच्या शिवते त्यांचे फोटो व्हिडिओ काहीच येत नाही, कारण मी तसंच त्यांच्याशी डील केलेलं आहे. नाहीतर ह्या साड्यामध्ये ओरिजिनल जरा ज्या घालतील त्यांचे फोटो व्हिडिओ आले तर किती सुंदर. आणि मला किती ऑर्डर येतील, ह्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त येतील. कारण डम्मीला घालणं प्रत्यक्षात आपण नेसून असं व्यवस्थित व्हिडिओ काढणं, त्याच्यात खूप फरक असतो. पण करणार काय, जे आहे त्याच्या समाधान मानायचं. त्यामुळे मी त्यांना कधीही बोलले नाही. आणि ते सुरुवातीला डील झालेली होती की कोणाचे ते तो माझ्याशी कधी डायरेक्ट कनेक्ट होणार नाहीत किंवा बोलणार नाहीत किंवा काही नाही. मीही चौकशी करत नाही आणि कधी कुणाची तक्रार येत नाही. 19-20 कधीतरी उंची किंवा काहीतरी एखादं आलं तर आलं. सरही सोबतच असतात, खोटं नाही सांगणार आहेत. तुम्ही सांगा, कधी माझ्या ह्या साड्याबद्दल कोणाची तक्रार येते? हा, कारण आणि बरेच जण बोलतात की माप बीप, ह्याचे असं उंची, कमर आणि सीट ह्याच्यावरूनच हे चालतं. हे फ्री साईजच असतं. ही शाही मस्तानी, चिंतामणी कलर आहे, मरून बॉर्डर आहे, खूप सुंदर दिसते साडी. आणि ह्या साडी माहिती नाही सरांना, ह्या साड्या खूप आवडल्यात का हो? कपडा चांगला आहे, कलर कॉम्बिनेशन छान आहे, डिझाईन चांगला आहे. तुम्ही बघतच नाहीत ना. अलीकडे तर मी शूटिंग करते, तुम्हाला वेळ म्हणजे मी माझं सगळं आवरून घेते, तेव्हा तुम्हाला साड्या बघण्यात येत नाहीत. आता तुम्ही बघायला लागलेत म्हणून हे वाटायला लागले. बघा, तुम्ही असं शूटिंग केलं माझ्यासोबत असतील तर हे आयडिया कळतं लोकांना थोडंसं. एकटीच मूक मसोबा, एकटीच बडबड करते डम्मी सोबत. आणि पदर बघा किती सुंदर आहे, पदर बघा, कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतोय. ऍक्च्युली बॉर्डर ते तर सेमच आहे. तिघी बहिणी, तिघी जावा, ह्यात मी कन्फ्युज आहे. ह्या तिघी बहिणी आहेत की त्या तिघी बहिणी आहेत, का त्या तिघी जावा आहेत की ह्या तिघी जावा आहेत, माहिती नाहीये. परत मी कधीतरी विचारलं. हा, तिघी आहेत, सेम आहेत. कारण मी दुकानदारांना विचारलं ना, जेव्हा त्यांनी मला दिलं ना, तर ते 3 बहिणी ना सेम घेतलं, फक्त कलर वेगळा घेतला आणि तिघी जावांना. मला खूप छान वाटलं. असं समोर उभ्या आहेत अशा तिघीच्या तिघे घालून वाटतं. पण काय, चालेल, घेतलं समोर तर. आता मी तुझ्याशी बोलत नाही म्हणून रागाला येऊ नको. आपल्याला घाई आहे, आपल्याला साड्या द्यायच्या. माझं डोकं यायला लागलंय ना मध्ये. हे बघा, बॉर्डर बघा, ह्याला इस्त्रीची पण गरज नाही. हे असं बसतं,
तर आता पदर दाखवते मी तुम्हाला. आता हे तुम्हाला बोलतील हे दिसतं, सर बोलतात काढ परत स्टॅपलर मार, मला नको वाटतं ते परत काढायला घालायला, असं समजून घ्या. तर बघा ह्या अशा साड्या मी तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला दाखवले. आता माझ्याकडे कॅमेरा फिरवा थोडासा. त्या तिन्ही साड्या वेगळा व्हिडिओ केला, ह्या 3 साड्यांचा वेगळा व्हिडिओ केला. मेन साड्या ज्या आहेत खुल्या असं मी काढून दाखवले, त्याही साड्या तुम्ही बघा. तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर शिवजयंती आहे, कुठल्या सणाला, लग्नाला, कुठल्या समारंभाला तुमच्याकडे साडी असेल तर माझ्याकडून तुम्ही शिलाईला पाठवू शकता, किंवा मला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनशॉट काढायचा आणि मला ऑर्डर द्यायचं. विथ ब्लाऊज पण तुम्हाला शिवून देतो. नॉर्मली सगळ्यांना विथ ब्लाऊजच मी शिवलेली, मी ऑर्डर घेतलेली विथ ब्लाऊजच देते, कारण त्याचं काट काढा परत त्यांना पाठवा आणि त्यांना परफेक्ट बसतात. त्यामुळे मला हे थोडंसं असं वाटतं की चुकत नाही तर ऑर्डर आधी मी घ्यायची नाही, पण आता ब्लाऊज प्रिन्स कट घेते बॅक हुकवाला, तर असा डब्यासारखे ब्लाऊज बसतात. तर अशा पद्धतीने ह्या तिन्ही साड्या मी तुम्हाला दाखवले. खास मागे गणपतीची ही ऑर्डर होती. मी विचारते की तू फोटो भेटले तर मला, तर तुम्हाला ते कुठल्या ना कुठल्या ह्याच्यावरती किंवा कम्युनिटी किंवा इंस्टाग्रामवरती तुम्हाला भेटेल. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते, कारण ह्या साड्या द्यायच्या आहेत, नंतर बोलते मी तुमच्याशी. तर मागे गणपतीसाठी जे काही साड्या आले होते ते पूर्ण मी ऑर्डर पूर्ण केले, कारण 1-2 दिवसातच आहे हा व्हिडिओ. कदाचित मागे गणपतीच्या नंतर येईल. आधीच मी ज्या दिवशी मागे गणपती आहे त्या दिवशीच त्या साड्या दाखवल्या होत्या, शूट आधी केलं होतं आणि हे लगेच शिवले होते. 1-2 दिवस असलं तरी, इथे जवळपासचे असले तरी ही ऑर्डर आम्ही पूर्ण घेतो आणि पूर्ण करतो. तर साड्या मी पाठवले. पार्सल असं पॅक किंवा पिशव्या पॅक असं काही नसतं, साध्या आपल्या बॅगेत मी घालून देते. एकतर ते घ्यायला येतात किंवा गेटवर जावं लागतं कॉलनीच्या बाहेर किंवा स्टेशनवरती. अशा पद्धतीने ह्या साड्यांची मी ऑर्डर नेहमी पूर्ण करत असते. तुम्ही विचारत असता, ॲक्च्युली माझा चेहरा किंवा माझं अवतार बघितलं तर तुमच्याही लक्षात येईल की मी थकल्यासारखी वाटते. म्हणजे आत्ता खूप उशीर झालाय, दिवसभर पूर्ण ऑर्डरच्या मध्ये मी माझ्याकडे कुठं तर दुर्लक्ष करते का असं तुम्हाला वाटेल, तर ते नाही. खाणं पिणं, एक्सरसाइज हे सगळं वेळेत असतं, पण तयारी किंवा सजणं किंवा आवरणं जे आहे ना ते नाही केलं, बाकी सगळं ठीक असतं तर चालतं. कारण एक कामाचा तुमचा एक बोलतात ना, एका लेवल आल्यानंतर काम पूर्ण करणं, ऑर्डर पूर्ण करणं, वेळेत देणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. बाकी गोष्टी थोड्याशा कमी जास्त होतात. मलाही वाटतं की खूप छान तयारी करावी, साडे घालावे, चांगले चांगले ड्रेस घाला. हे कॉटनच आहे, ह्यालाही ऑर्डर खूप छान यायला लागलेत. हाही सगळ्यांना आवडला. एक इथपर्यंत होता, एक इथपर्यंतचा वेगवेगळ्या पॅटर्नचे आहेत, जसं पाहिजे तसं. हा इथपर्यंत होता, मगाशी मी गेल्यानंतर फोल्ड केला हा, नाहीतर तुम्हाला वाटेल एवढ्याचा एवढा कसा केला, कारण थोडंसं इथं कॉर्नरला हे वाटत होतं. बाहेर गेले होते त्या ड्रेसवरती मी कंटिन्यू काम करत होते त्याच्यामुळे. तर तुम्हाला ह्या तिन्ही साड्या कशा वाटल्या? ज्या कॉटन असं छोट्याशी प्रिंट आहे, बॉर्डर खूप सुंदर आहे. आता बहिणी जावा कोण आहे त्याच्यात कन्फ्यूज आहे. आणि बनारसीचा पूर्ण व्हिडिओ वेगळा केला, ह्याचा व्हिडिओ वेगळा केला, कारण एकातच साही मी दाखवले तर खूप असा व्हिडिओ पण मोठा होतो आणि विषय हे होतं. कारण ह्याच मला वाटलं की सुरुवातीचा जो व्हिडिओ केला त्यात साड्या दाखवले फक्त हे, पण याचं पॅटर्न, मागचं काष्टा हे दाखवण्यामध्ये म्हणजे सेपरेट करूया, छोटे झाले तरी व्हिडिओ चालते. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑर्डर द्यायचं असेल तर 9422666653 वरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता. क्लास करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी सुरुवात केले, बघूया कसा रिप्लाय येतो. आणि शाही मस्तानीचेच असं पार्ट वाईज मी दाखवणार आहे. तर चालेल, चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ह्या शाही मस्तानी नऊवारी साड्या तिघे बहिणींसाठी आहे असं मला ते सांगितलं आणि त्यांना ह्या साड्या इतक्या आवडल्या, त्यांनी परत निरोप दिला की परत आम्ही कधी काही कार्यक्रम असेल किंवा कधी आम्ही नऊवाऱ्या शिवून घेणार असतील तर नक्की तुमच्याकडूनच घेऊ. आणि ज्यांनी शिवले तुम्ही त्यांच्याकडूनच शिवून घ्या, कारण खूप छान शिवलेत, फिनिशिंग चांगली आहे, कॉम्बिनेशन तर त्यांनी साड्यांचे सिलेक्ट केले होते, पण इतकं सुंदर अप्रतिम शिवलेले आहेत. त्यामुळं खूप छान असा आमच्या साडीला लुक आला. तर पैसे वसूल असं त्यांनी सांगितलं. तर खूप खूप धन्यवाद.